वन विभागाने 32 लाख रुपये खर्च करून बांधलेले 2 बंधारे अवघ्या 3 पावसातच फुटून वाहून गेल्याची घटना बुलढाण्यात उघड झाली। पावसाचं पाणी नदी नाल्यांमधून वाहून न जाता ते जंगलातच जिरावं म्हणून बुलढाणा वन विभागाने ठेकेदाराच्या माध्यमातून हनवतखेड वन विभाग क्षेत्रात 2 बंधारे बांधले। यातला एक बंधारा 7 ते 8 महिन्यापूर्वी तर दुसरा बंधारा 2 महिन्यापूर्वी बांधून पूर्ण झाला। या पावसाळ्यात या बंधारात पाणी अडून वन्य प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि जमिनीत पाणी मुरेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं काहीच झालं नाही। उलट अवघ्या 2 ते 3 पावसात हे दोन्ही बंधारे फुटले आणि सर्व पाणी वाहून गेले। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे बंधारे वाहून गेल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। तरी घटना म्हणजे घातपात असू शकतो असा जावई शोध लावत वन विभागाने ठेकेदारालाच पाठीशी घालण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला है। ये जो डैम बना था ये मसंटी के नाले का, तो ये बकरियों को और जानवरों को पानी पिलाने के लिए बना था। तो ये बुल्ढाने के अंदर बारिश तो इतनी हुई नहीं, ये धुपकाले तक टिकेगा करके, तो ये तो बारिश के 2 पानी के अंदर ही फूट गया। सिनेमा टाकिस का जो नाला आता है वो भी फूट गया है, इसको 6 महीने हो गए। और जो जेल का नाला आता है उसको 3 महीने हो गए, वो भी फूट गया है। यहाँ पे बकरा को जानवरों को इनको पानी के लिए व्यवस्था की गई थी, तो ये फूट गया, 2 महीने में फूट गया और पानी कुछ भी नहीं है। एक बंधारा कंप्लीट झाला गॅबियनचा, तर तो कंप्लीशन मध्येच होता। त्या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे तो फुटला किंवा कोणी घातपात केला या संदर्भात चौकशी सुरू आहे। जर तो अतिवृष्टीमुळे फुटला असला तर नेमकं क्वालिटी कशी आहे बंधाऱ्याची वगैरे ते चेक करून त्यावर संबंधित कारवाई केली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।